नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच आहे ना 30 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहिले की सायली सांगत असते ते बघा त्याच आजी आहेत बघा, ते आता वयस्कर झाल्या, त्याच आहे ना तिखट मीठ लावलेला पेरू विकायच्या. तेव्हा अर्जुन विचारतो की बायको तू यांना कसं काय ओळखतेस ग? तर सायली बघा पुन्हा हसून ना सांगायला लागते. ती म्हणते आणि तिथे ना एक कुल्फीवाला असायचा, त्याचं नाव ना त्या कुल्फीवाल्याचं नाव होतं पप्पू काका, आणि त्यांच्याकडे ज्या ड्रायफ्रूटच्या कुल्फ्या मिळायच्या ना त्या जगात आजपर्यंत कधीच कुठे मिळाल्या नाहीत. आणि त्या गाडीची घंटा वाजवत ते नेहमी यायचे आणि म्हणायचे कुल्फी लेलो कुल्फी लेलो असं ओरडत यायचे. असं अर्जुन सांगायला लागतो. इतक्यातच खरोखरच ना तो कुल्फीवाला यायला लागतो आणि म्हणतो कुल्फी लेलो कुल्फी. सेम सायली म्हणाली ना तसंच तो कुल्फीवाला आता बोलायला लागतो. आता अर्जुनला आश्चर्य वाटतं ना. अर्जुन म्हणतो बायको हो ग, आणि पुढे म्हणतो की बायको तू या अगोदर इथे आलीस का ग? तर सायली बघा अर्जुनकडे बघायलाच लागते फक्त, कारण सायलीला मध्ये मध्ये ना खूपच भास होत असतात. सायली म्हणते छे हो, आपण कुलदेवतेच्या मंदिरात तर इथे मी पहिल्यांदाच तर आली आहे ना, मला कसं माहिती असेल? अर्जुन म्हणतो वॉटर बेश असं कसं असेल? तू जर काही ते पहिल्यांदाच येते तर तुला या आजीबद्दल त्या आईस्क्रीमवाल्याबद्दल कसं काय माहिती आहे? आणि म्हणतो की आणि तुला तर इथं आंब्याचं झाड होतं हे सुद्धा माहिती आहे. अर्जुन म्हणतो इथली झाडी कमी झाली आहेत आणि इनफॅक्ट गाडीमध्ये येताना नेटवर्कच्या इश्यूमुळे मॅप बंद पडला, तर तूच मला इथला रस्ता दाखव, तिथपर्यंत घेऊन आली आहेस. सायली म्हणते होते तर मी अंदाजाने घेऊन आले हो. आता अर्जुन म्हणतो म्हणजे ते काय काय आहे, हा सगळा तुझा अंदाज आहे? तर सायली म्हणते हो बहुतेक. अर्जुन म्हणतो ओके ओके असेल हां तसेच, आणि म्हणतो नाही काही काय ना की कोणत्याही मंदिराच्या बाहेर अशी आजी एक फुलं विकणारी, कुल्फीवाला, सरबताची गाडी, हे सगळं असतंच ना, राईट अंदाजच असेल तुझा असं अर्जुन म्हणतो. आणि पुढे म्हणतो आणि तसंही या कुल्फीवाल्याचं नाव पप्पूच आहे का नाही हे तरी कोणाला माहिती आहे नाही का? सायली म्हणते हो ना बरोबर. अर्जुन म्हणतो चल आता आपण पटापट जाऊया मंदिरात, पण सावकाश जायचं हां. सायली म्हणते काय पटापट पण जाऊयात आणि सावकाश पण जाऊया एकत्र, दोन्ही कसं असेल बरं? अर्जुन म्हणतो अगं पटापट यासाठी की ऊन वाढण्या अगोदर आपण मंदिरात जाऊ, आणि सावकाश यासाठी की काय आहे ना की रस्ता बघ, रस्ता किती खराब आहे ना, आणि माझ्या बायकोच्या पायाला ना दगड नको लागायला, असं कळालं? आता चल पटापट असं म्हणून अर्जुन तिच्या डोक्यावर छत्री पकडतो आणि आता दोघे जण सुद्धा ना मंदिराच्या दिशेने जायला लागतात. आता इतक्यातच काय होतं की त्या मावशींकडे जातात आणि अर्जुन म्हणतो आजी ते एक ताट देता का? आता त्या आजी ताट द्यायला लागतात. तर लगेच ही सायली म्हणते आणि आजी तिखट मीठ लावलेला पेरू सुद्धा द्या. अर्जुन म्हणतो बायको अगं या पूजेसाठी फक्त फुल विकतात, पेरू मिळत नाही इथे. सायली म्हणते मिळतील नाही ते पेरू सुद्धा. काय आजी मिळतील ना तुमच्याकडे पेरू? तर आजी म्हणतात आता मी पेरू विकत नाही ग मुली, पण आधी विकायचे ग, असं सांगायला लागतात. अर्जुनला थोडा ना शॉकच बसतो. आजी म्हणतात खूप वर्ष झाले, काय आहे ना की 10 वर्षापूर्वीच आमचं पेरूचं झाड होतं ना, तर ते उठलं ग, त्यामुळे ना आता आमच्याकडे पेरू नसतात, आणि मग त्यानंतर मी पेरूची टोपली ठेवणं बंदच करून टाकलं, असं त्या मावशी सांगतात. आणि म्हणतात पण मी पेरू विकायची हे तुला कसं काय माहिती ग? आता बघा आज कुलदेवी मंदिरात गेल्यानंतर अशा अनेक गोष्टी घडतात. अर्जुन आणि सायलीसाठी ना आश्चर्यजनक अशाच गोष्टी आज घडत असतात. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन तो म्हणजे जेलमधला. आपण पाहतोय की प्रियाला चेक करायला ना काही डॉक्टर आलेले असतात या जेलमध्ये, आणि आता तिला चेक करतात आणि विचारत असतात की तुम्हाला काही त्रास वगैरे होतोय का? तर प्रिया म्हणते हो मला ना रोज सकाळी ना मळमळतंय म्हणून. आता डॉक्टर म्हणतात ठीक आहे, आणि बघा हां तिथले जेलर मॅडम आणि त्या कॉन्स्टेबलला म्हणतात की यांच्यासाठी मी एक वेगळा डाएट लिहून देते, तर सगळं पेपरवर्क करून झालं की तिला पौष्टिक आहार कसा मिळेल ते बघा हां, असं म्हणून आता डॉक्टर तिथून निघून जातात. त्याचबरोबर कॉन्स्टेबल पण निघून जातात. आता बघा प्रिया पटकन जेलर मॅडमला पकडते आणि म्हणते मॅडम, त्या म्हणतात काय आता प्रिया म्हणते मला ना थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी, तुमच्या परवानगीने मी माझ्या घरच्यांना पत्र लिहिलं, पण काय आहे ना की त्यांच्याकडून अजून कुणी आलंच नाही. आणि पुढे प्रिया म्हणते की आता ना मला कॉल करून सांगायचं म्हणजे माझ्या सासूबाईंना की मी ना गरोदर आहे म्हणून, तर सांगू शकते का? जेलर मॅडम म्हणतात हे बघा कैद्यांना असं घरी कॉल करता येत नाही, त्यासाठी काही खास प्रोसिजर असते. प्रिया म्हणते हो मी करीन ना मग, पण मला ना प्लीज घरी बोलायचं आहे हो. तर त्या जेलर मॅडम म्हणतात ठीक आहे कॉन्स्टेबलला सांगेन तुला काही वेळाने घेऊन ये म्हणून, मग ये त्यांच्यासोबत. लगेच प्रिया म्हणते थँक्यू हो मॅडम थँक्यू. आणि बघा ते जेलर मॅडम तिथून निघून जातात. लगेच प्रिया म्हणते ते पत्र वाचून कल्पीने रिॲक्ट का केलं नाही ना हे आता मला कळेलच, पण आता फोनवर माझी गुड न्यूज ऐकतील ना, आणि मग त्यावेळेस तिला रिॲक्ट हे व्हावंच लागेल असंही प्रिया म्हणायला लागते. आता बघा इकडे ना त्या अर्जुन म्हणत असतो की बायको अगं हे पूर्वी पेरू विकायचे हे तुला कसं काय माहिती? तर सायली म्हणते नाही मग अशी तुम्हीच म्हणालात ना की सगळ्या देवळांच्या बाहेर साधारण सारख्याच गोष्टी असतात विकायला. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे. सायली म्हणते म्हणूनच मला असं वाटलं असेल की तुमच्याकडे असेल पेरू. अर्जुन म्हणतो बरं ताट द्या बरं. तर सायली ताट घेते आणि म्हणते मी धरते. अर्जुन म्हणतो नाही 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 नको, तुला जड उचलायचं नाही ना? तर सायली म्हणते हो एवढ्या ताटाचं कसलं आलंय वजन, द्या बरं इकडं मीच ताट उचलणार.
आणि अर्जुन म्हणतो बरोबर ठीक आहे, तूच घे ताट हा. आणि आता सायली म्हणते आजी मला आणखीन थोडा भंडारा द्याल का, मला भंडारा उधळायला ना खूप आवडतं. आता सायलीचे हे बोलणं सगळं ऐकून त्या आजींना ना खूपच छान वाटतं. आता आजी सायलीच्या गालावरून आहे ना हात फिरवतात आणि तिला एक्स्ट्रा भंडारा सुद्धा देतात हा. आणि आता सायली त्या आजींकडे बघतच असते, त्या आजी सुद्धा सायलीकडे बघत असतात. आजी म्हणतात पोरी तू लहान असताना मंदिरात यायचीस का ग. आता सायली म्हणते असं का विचारताय आजी. तर आजी म्हणतात अगं एक छोटी पोर तिच्या आईबाबांबरोबर यायची का, आणि तुझ्यासारखीच आईकडे ती हट्ट करायची. ती म्हणायची की ते ताट माझ्याकडे दे असं म्हणायची, खूप हट्ट करायची. आणि ना ती पेरूसुद्धा माझ्याकडून घ्यायची. आणि ते ताट जर का तिच्या हातामध्ये आलं ना की ते असा जास्तीचा भंडारा मागायची. आणि तिला सुद्धा ना भंडारा उधळायला ना सेम तुझ्यासारखंच खूप आवडायचं ग. असं आजीना लहानपणीच्या आठवणी सांगायला लागतात. अर्जुन म्हणतो असं काही नसतं आजी, सगळ्याच लहान मुलांना मस्ती करायला आवडतं नाही का. आजी म्हणतात हो पण ती पोर माझ्याकडून ना पेरू सुद्धा घ्यायची. आणि माहितीये का तिची आई म्हणायची की मुली तू नुसता पेरू खा, तिखट मीठ लावून नको घेऊ. पण हिला तिखटच लागायचं. आणि ती छोटी मुलगी म्हणायची की नाही मला तिखट मीठ लावलेलंच पेरू हवाय. असं त्या आजी आता लहानपणीच्या आठवणी सांगायला लागतात. आणि म्हणतात अहो हिने पण माझ्याकडे असंच तिखट मीठ लावून पेरू मागितला ना, म्हणून मला वाटलं, बाकी काही नाही. त्या आजी म्हणायला लागतात. अर्जुनला पण ना काही संशय येतच असतो. सायली म्हणते खरंच कोण असेल ती छोटी मुलगी जिला सगळं काही माझ्यासारखं करायला आवडायचं. अर्जुन म्हणतो बरोबर चल बायको ताट घेतलंयस ना तू तुझ्या हातात, चल आता आपण जाऊया का मंदिरात, चल. आणि म्हणतो की आजी मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या कुठून आहेत. त्या आजी सांगायच्या. आता सायली म्हणते इथंच आहेत, ही वाटे ना तिथंच जाते. अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला ना इंटरनेटपेक्षा जास्तच माहिती असतं, असं अर्जुन म्हणतो. आणि सायली ना आज ना ओघामध्ये सगळं काही ना सांगूनच टाकत असते. आता आपण पाहतोय अर्जुन आणि सायली दोघं जण सुद्धा त्या वाटेने ना मंदिराकडे जायला लागतात. आपण पाहतोय अर्जुन सायली जेव्हा बघतात ना त्या रस्त्याकडे मंदिराकडे जाण्याच्या, तर तिथं खूप पायऱ्या असतात. अर्जुन म्हणतो बापरे एवढ्या पायऱ्या आहे, तर मंदिर किती वरती आहे आणि उंच आहे. अगं कसं काय जायचं बायको, तुला जमेल का ग इतक्या उंच पायऱ्यांवर चढायला. अगं दुसरा रस्ता पण कुठे दिसत नाहीत का. सायलीला ट्रायला लागतं की आई आपण इकडे जाऊया, तिकडे किती छान झाडे आहेत ना, मला ना असं सायलीतून चालायला खूप आवडतं, गारगार वाटतं. असंही छोटी तर मी बोलत असेल. हे सगळं सायलीला ना हा दृश्य आठवायला लागतात, म्हणजे अंधुक दृश्य आठवायला लागतात ना. आता सायली काय करते डायरेक्ट अर्जुनचा हात पकडते आणि म्हणते याव इथे ना खूप दाट झाडी आहेत आणि गार पण वाटेल आपल्याला. आता अर्जुन बघतच राहतो. सायली म्हणते आपण तिथूनच जाऊया असं म्हणून आता अर्जुनचा अक्षरशः हात पकडूनच चालायला लागते. अर्जुन म्हणतो बायको तू नक्की इथं आली नाहीस ना. अगं काय ग इकडे तुला कोणी मुलं वगैरे छोटी भेटली होती का, किंवा हा तुला मम्मानी सांगितलं असेल ना ग, तुला इतकं सगळं काय माहिती. सायली म्हणते नाही हो, शक्यतो पायऱ्यांच्या बाजूला एखादी पाऊल वाट असतेच ना, म्हणून मी म्हटलं की आहे रस्ता चला म्हणून. अर्जुन म्हणतो अच्छा, नाहीतर तू इंटरनेटवरती ना मंदिराचे सगळे व्हिडिओज बघितले असतील म्हणून तर तुला सगळं माहिती आहे हो की नाही. आणि म्हणतो आणि तुम्हाला असंच दाखवते की तुला काहीच माहीत नाही म्हणून. बरोबर आहे ना, इम्प्रेस करायचा प्रयत्न करते ना बायको मला, पण आय एम ऑलरेडी इम्प्रेस्ड असा अर्जुन म्हणायला लागतो. आणि आता म्हणतो की राईट या आय नो इट. आणि आता सायली मनात म्हणते की या मंदिराबद्दल मी आत्तापर्यंत कधीच कुठं वाचलं नाही, ऐकलं नाही, किंवा अगदी आईनेही मला काही सांगितलं नाही, तरी खरंच मला एवढं सगळं कसं काय माहिती. आणि आपण आता पुन्हा दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे मैपतचा. आता मैपत त्याची सगळी हत्यारं अवजारे आहेत ना पोलिसांना देतो आणि म्हणतो साहेब ही सगळी माझ्या घरातली हत्यारे आहेत, काय ना की या हत्याराने आता ना कोणाचा सुद्धा जीव जाऊ शकतो, त्यामुळे ना आता कुठल्याच हत्याराचा मोह मला नाही आहे ना माझ्याजवळ ठेवून घ्यायची आहेत. आता सचिन म्हणतो की अण्णा अहो काय हे तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना कधी बोलवलंच, मला तर काही कळलंच नाही. मैपत म्हणतो मला ना माझ्या पापांच्या सगळ्या खुणच मिटवून टाकायच्यात. आणि पुढे म्हणतो की म्हटलं कशाला वाट बघायची ना, मनात आणलं आणि करून टाकलं. आता मैपतची 2 माणसं सुद्धा तिथं असतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हवालदार हे सगळं ताब्यात घ्या. आता मैपत म्हणतो इन्स्पेक्टर साहेब अजून एक हे ना 2 माझे साथीदार आहेत. आणि मैपत सांगायला लागतो की यांनी सुद्धा ना खूप गुन्हे केलेत आतापर्यंत आणि यांनी वसुली केली, त्याच्यानंतर माणसांना पळून आणलंय, त्यांना डाबून ठेवलंय, त्यांना किडनॅप केलंय, आणि तुम्ही ना यांना सुद्धा कोर्टात उभा करा आणि मग जी काही शिक्षा होईल ना तर ती मग हे भोगून टाकतील, असं मैपत फारच कॅज्युअली बोलायला लागतो. पोलीस म्हणतात अहो तसं काही करता येत नाही, कारण यांना जर अटक करायची असेल ना तर यांची कोणीतरी कंप्लेंट करावी लागते. मैपत म्हणतो मी करतो यांची कंप्लेंट, त्यात काय. पोलिसांना आश्चर्यच वाटतं. मैपत म्हणतो यांचा सगळा कच्चा पिट्टा ना मी चुकत घ्यायला तयार आहे आणि यांच्या गुन्ह्याची शिक्षा
यांना मिळायलाच पाहिजे आहे. आता ते 2 माणसं म्हणायला लागतात, महिपत साहेब अहो तुम्ही असं काय करताय, आम्हाला कशा पाहिजेलमध्ये पाठवताय, अहो साहेब आम्हाला नाही हो जायचं, असं ती दोन्ही माणसांना म्हणायला लागतात. आता महिपत म्हणतो, ऐका पोरांनो, मी जे काय करतोय ते तुमच्या भल्यासाठीच करतोय, कळलं का. आणि पुढे म्हणतो, तुम्ही जे काही गुन्हे केलेत ना त्याची शिक्षा भोगा आणि जेलातनं बाहेर आल्यानंतर चांगल्या गोष्टी करा, काहीतरी धंदापाणी करा. आणि म्हणतो की कसं आहे ना की हे बघा, मी तुमच्या सुटकेसाठी ना मी शिफारस करेन, तोपर्यंत तुम्हाला जेलात चांगलं जेवण पण मिळेल. सचिन म्हणतो, हा महिपत काय डोक्यावर पडलाय का, जेलमधून सुटण्यासाठी चांगलं वागणं ठीक होतं, पण आता स्वतःच्याच माणसांना अरेस्ट करायला सांगतोय. आणि ते पोलीस आता म्हणतात की शिकरे आम्ही यांना अटक करू, पण तुम्ही हे सगळं अचानक का करताय. महिपत म्हणतो, अचानक नाही साहेब, काय ना की या जेलानं मला खूप काही शिकवलं. आणि म्हणतो, म्हणजे कोठडीत कसा अंधार असतो ना, पण तिथं मला प्रकाश दिसला, अगदी लख प्रकाश, मला शांतीकडे नेणारा प्रकाश दिसला. आणि म्हणतो की आणि आता मला माझ्या आजूबाजूला किंकाळ्या गोळ्यांचे आवाज, तलवारींचे आवाज असं काही नको आहे, आता मला आज माझ्या आजूबाजूला फक्त भजन कीर्तनाचे आवाज ऐकायचे. तसं महिपत सांगायला लागतो आणि हात जोडतो आणि म्हणतो, देवा तुझ्या या भक्ताकडे लक्ष ठेव. आणि महिपत देवाची काय सतत आभार मानायला लागतो आणि यांना म्हणतो की साहेब हे सगळं घेऊन जावा तुम्ही म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुन्हा सायली आणि अर्जुनचं सीन. आता हे दोघं जण सुद्धा ना पाऊल वाटेने आलेले असतात. सायली म्हणते, तितकी गर्द झाडी होती ना की उन्हाची एक तिडीक पण येत नव्हती. पलीकडे ना बाबळीची झाडं होती, नारळ, जांभूळ, आंबे सगळ्यांची खूप झाडं होते. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट बायको, पाणी पिऊन घे बरं, चल पाणी पिऊन घे, असं अर्जुन म्हणायला लागतं. आणि बघा आपण पाहतोय की आता अर्जुन काय करतो की चक्क बाटलीतलं पाणी काढून सायलीला पाणी देत असतो. तू खरंच या अगोदर इथे आली नाहीस का अगं, तुला इथल्या ना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, बघ ना इथे काय आहे काही नाही, तुला सगळंच माहिती आहे गं. आणि सायली काय होतं, अचानक एका जागी थांबते, म्हणजे एका झाडाखाली. आता तिला आठवायला लागतं की छोटी तन्वी वक्रतुंड महाकाय म्हणत असते तिच्या आईबाबांसोबत आणि त्या झाडापाशी बसलेले असते. आणि आता अर्थातच त्या झाडापाशी ना काहीच दिसत नसतं, पूर्णपणे ना तिथं म्हणजे असं गवत वाढलेलं असतं आणि पालापाचोळा असतो. अर्जुन म्हणतो, बायको काय झालं अगं, इथे का थांबलीस म्हणून. तर सायली म्हणते, अहो इथे एक छोटंसं मंदिर आहे. अर्जुन म्हणतो, इथे अगं नाही इथे काहीच नाही, इथे फक्त ना पालापाचोळा आहे, चल वरती मंदिरात जाऊयात आपण. सायली म्हणते, नाही हो, इथे खरंच एक छोटंसं ना गणेशाचं मंदिर आहे. आता सगळी लोक पण थांबून ना बघायला लागतात. सायली म्हणते, अहो इथे ना खूप जागृत गणेश आहे असं म्हणतात आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात, हे बघा मी तुम्हाला दाखवू का, असं म्हणून सायली आता ते देवाचं ताट हातात ठेवते. अर्जुन म्हणतो, थांब बायको, 1 मिनिट थांब म्हणून आहे ना. आता अर्जुनच्या हँड काढून देतो आणि म्हणतो, हे बघा असं डायरेक्ट हात लावू नको, माती बिती उडेल, हां पहिल्यांदा तो हँड घाल, हां मगच काढ, आणि स्कार्फसुद्धा बांध बरं, नाहीतर ना धूळ उडेल ना, असं म्हणतो. आता बघा सायली काय करते की हँड घालते आणि आता तिथलं सगळं म्हणजे पालापाचोळा सगळं काढते आणि अक्षरशः तिथे खरंच गणपती बाप्पाची सुंदर अशी ना मूर्तीसुद्धा असते. आता सायली म्हणत असते, अहो तुम्ही हे सगळं काय करताय, सगळेजण बघतायत ना आपल्याकडे. अर्जुन म्हणतो, बघू देत, काही होत नाही. आणि सायली आता तिथले ना गणपतीच्या मूर्तीच्या शेजारचं सगळं काही साफसाफ करून घेते. आणि आता तिथल्या बायका म्हणत असतात, बघितलंच का की किती बायकोची काळजी घेतोय हा नवरा. आणि म्हणतात की पोरी, असा नवरा असा काळजी घेणारा नवरा सगळ्यांनाच नाही मिळत म्हणून. आणि अर्जुन म्हणतो, बघ सगळेजण कशी माझी कौतुक करतायत. सायली म्हणते, तुम्ही बसा हां स्वतःचं कौतुक ऐकत. आणि आता अर्जुन म्हणतो की थांब बायको, मी पण मदत करतो. म्हणून आता अर्जुन सायली दोघं जण मिळून आहे ना तिथला सगळा कचरा साफ करतात आणि मस्त अशी गणेशाची मूर्ती तिथून ना बाहेर दिसते, म्हणजे सगळ्यांना दिसायला लागते, जी पालापाचोळ्याच्या आडनं लपली गेलेली असते. आपण पाहतोय की सायलीने अचानकच एखाद्या अननोन ठिकाणी येऊन आहे ना साफसफाई केलेली असते आणि गणपतीची मूर्ती बाहेर निघालेली असते. आणि हे सगळं ना सर्वजण तिथं जमलेले लोक पण पाहायला लागतात. आता अर्जुन आणि सायली काय करतात, त्या गणपती बाप्पा पूजा करतात, हां म्हणजे पाणी वगैरे हे वाहतात आणि स्वच्छ करतात, उदबत्त्या वगैरे लावून आहे ना छानच पूजा करतात. सगळेजणांना नमस्कार करतात तिथे आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की अरे सायलीला हे सगळं कसं काय माहिती म्हणून. खरंच खूप छान सीन दाखवलं आहे. हां तुम्ही टी व्हीवरती याचं बघ नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा मोठी तन्वी, अगदी छोट्या तन्वीप्रमाणेच वक्रतुंड महाकाय हे ना पूर्ण म्हणायला लागते देवासमोर. आता आपण पाहतोय तिथला एक माणूस आहे ना, तो म्हणतो, थँक्यू हा ताई, मी इथे खूप वर्ष झालं येतोय, पण मला इथल्या गणेश मंदिराबद्दल काहीच माहीत नव्हतं, आज तुमच्यामुळे मला समजलं. आता अर्जुन हे सुद्धा सगळं ऐकतो हां. आणि आता तो माणूस सुद्धा सायलीला पुन्हा धन्यवाद देत असतो. आता अर्जुन सायली पुन्हा त्यांच्या बॅगा वगैरे आवरतात आणि आता पुढे जाण्यासाठी निघतात.
आपण आता पुन्हा सुभेदारांच्या घरातले सीन पाहतो. इकडे प्रतापराव येतात आणि म्हणतात कल्पना अर्जुनचा मेसेज आला होता की ते दोघेही मंदिरात सुखरूप पोचले म्हणून. कल्पनाताई म्हणतात हो का, बरं झालं हां दोघेही वेळेत मंदिरात पोचले म्हणून. आता सायलीला ना ऊन नाही लागणार. विमल म्हणते वहिनी सायलीताई घरात नाही तर किती शांत शांत वाटतंय ना हो, नाहीतर अर्जुन दादा सतत घरभर बायको बायको असं करून ना फिरत असतात. आता सुमन छानच ॲक्शन करते अर्जुनची. कल्पनाताई म्हणतात अगदी खरं आहे. आता प्रतापराव म्हणतात अगं पण पूर्ण येत नाही आहे का जेवायला. तर विमल म्हणते मी त्यांना सांगितलंय तर त्या म्हणाल्या की मी येतेच म्हणून. आता लगेचच काय होतं की अस्मिता हाक मारायला लागते मम्मा विमल जरा इथे या ना. आता कल्पनाताई म्हणतात अरे काय झालं बरं, चल जर बरं विमल आपण जरा बघूयात. इतक्यातच काय होतं प्रतापरावांना एक फोन येतो. म्हणून प्रतापराव आहेत ना अरे कसली फाईल कुठे ठेवली ती असं फोनवर कंपनीमध्ये त्यांच्या बोलतच असतात आणि म्हणतात एक मिनिट थांब जरा मी फाईल चेक करतो आणि तुला सांगतो. म्हणून प्रतापराव सुद्धा ना तिथून उठून निघून जातात. अर्थातच कल्पनाताई आणि विमलने जेवणाची तयारी केलेली असते. आता पुन्हा आपण पाहतो इकडे सायली म्हणत असते बरं बायको तुला इथं सगळं माहिती ना तर मला सांग इथे कुठे बसायला जागा आहे का, तुला ना आरामाची गरज आहे. सायली म्हणते इथे तर जागा नाही आहे पण पुढे गेल्यानंतर एक बर्फाचा गोळा विकणार एक काका आहेत आणि तिथे झाडाचा पार आहे तिथे बसूयात आपण. अर्जुन म्हणतो अगं इथे कुठे असेल आता बर्फाचा गोळा विकणारे काका, नाही म्हणजे अशी लोक मंदिराच्या बाहेर असतात ना, आतमध्ये कुठे असतील. सायली म्हणते अहो तुम्ही तर चला तर मी सांगते तुम्हाला असं म्हणून दोघंही पुन्हा आतमध्ये जातात. इकडे आता आपण पाहतोय हॉलमध्ये कुणीच नसताना आता पूर्णाजी नेमकं येतात आणि पाहता आता डायनिंग टेबलवरती जेवणाची सगळी तयारी असते. तर तयारी झालेली असते ना, तर पूर्णाजी म्हणतात अरे जेवणाची सगळी तयारी झाली डायनिंग टेबलवरती आणि सगळे कुठे गेले, तिथं तर कुणीच दिसत नाही. म्हणून पूर्णाजी आजूबाजूला पाहायला लागतात. इकडे अर्जुन म्हणत असतो बायको थांब आणि म्हणतो अरे ह्या अशा डिटेल्स तर मम्माला सुद्धा माहीत नसतील. बायको मला खरं सांग तू या मंदिराचे किती व्हिडिओज बघितलेत म्हणून. सायली म्हणते अहो परत तेच विचारू नका मला आणि म्हणते चला बरं आता आणि म्हणते की मला आता गोळा खायचा आहे. अर्जुन म्हणतो गोळा आणि तुला अजिबात मिळणार नाही या. सायली म्हणते का नाही. अर्जुन म्हणतो अगं बघ ना ती रस्त्यावरची गाडी आहे गं आणि तिथे पाणी कुठलं वापरतात काय माहिती आपल्याला, आपण बाळाला आपल्या सर्दी झाली तर. सायली हसायलाच लागते आणि म्हणते अहो पोटात कधी बाळाला सर्दी होते का, काही कसं बोलता हो तुम्ही. अर्जुन म्हणतो मला माहीत नाही पण मी रिस्क घेणार नाही. सायली म्हणते मला बर्फाच्या गोळ्याचे ना डोहाळे लागलेत असं समजा आणि ते डोहाळे पुरवा म्हणून. अर्जुन म्हणतो नाही हे बघ तुला ना स्ट्रीट फूड अलाउड नाही आहे बायको. सायली म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय ना तर त्याचं काय करायचं आता, ते काही नाही हां मला बर्फाचा गोळा खायचा आहे म्हणजे खायचा आहे. अर्जुन म्हणत असतो नाही अजिबात नाही, हे बघ ते तर ना एक लिंबू पाणी आहे तर आपण ते पिऊया हवं तर चालेल, चल असं म्हणून अर्जुनला त्या गाड्याच्या जवळ अर्जुन आहे ना सायलीला त्या गाड्याजवळ जातो आणि तिथं खरंच ना एक पारा असलेलं झाडसुद्धा असतं. हां अर्जुन म्हणतो दादा एक लिंबू पाणी द्या. आता तो म्हणतो ठीक आहे. तर अर्जुन म्हणतो एक मिनिट ते पाणी वापरू नका हां तुम्ही अजिबात. आणि म्हणतो हे घ्या मी देतो पाणी याने ना आमचं लिंबू पाणी बनवून द्या. आता तो गाडीवाला सुद्धा बघायला लागतो ना. अर्जुन म्हणतो अहो बनव चल. सायली आता रागाने बघत असते म्हणत असते काय चाललंय तुमचं. अर्जुन म्हणतो अगं हायजीन दुसरं काही नाही. आणि आपण आता पुन्हा जेलमधला सीन पाहतोय. प्रिया आता म्हणत असते झाली ना प्रोसिजर आता मी बोलू शकते का. तर जेलरमध्ये हे बघा इथं 2 नंबर आहेत यापैकी कुठला नंबर लावायचा आहे. तर प्रिया म्हणते हा नंबर आहे ना माझ्या मिस्टरांचा आहे तर हा नंबर नको लावायला, खालचा जो नंबर आहे तो माझ्या सासूबाईंचा आहे तर तिथे तर फोन लावा. हां आता असं काय होतं की त्या जेलर मॅडम सांगतात कॉन्स्टेबलला जागा हिला फोन लावून दे म्हणून. आता ती कॉन्स्टेबल येते आणि आता बघा हां कल्पनाताईंच्या मोबाईलवरती ना फोन लावते आणि आता तो फोन आहे ना ती प्रियाकडे देणार असते. प्रिया म्हणते बरं झालं त्यावेळेस मी अश्विन आणि कल्पी दोघांचाही नंबर दिला होता, नाहीतर आता मला कल्पीचा नंबर ना आठवलाच नसता असं प्रिया मनाशीच बोलत असते. आता ते जेलर मॅडम म्हणतात हे बघ रिंग जाते हां घे म्हणून. आणि आज आहे ना प्रियाला ना फोनवर बोलण्यासाठी फक्त 3 मिनिटात तिचाच वेळ मिळालेला असतो. आणि प्रिया म्हणत असते कल्पे कॉल घे कल्पे लवकर, अगं उचल किती वेळ लावते ही कल्पी असंही प्रिया म्हणत असते. आपण पाहतो इकडे सायली अजूनही अर्जुनकडे रागानेच बघत असते. आणि आता अर्जुन म्हणतो की नाही. आता सायली म्हणते की दादा या गाडीवरती आधी कोणी वेगळे काका असायचे का. तर तो मुलगा म्हणतो हो ही गाडी ना माझे बाबा चालवायचे पण कोविडच्या काळामध्ये ना ते गेले आणि मग त्यानंतर मीच ही गाडी चालवायला घेतली. आता अर्जुन हे सगळं ऐकतो. आता तो मुलगा म्हणतो पण तुम्ही माझ्या बाबांना कसं काय ओळखता. सायली म्हणते नाही ओळखत नाही आहे मी असं सहज विचारलं. अर्जुन म्हणतो मग तो असं का त्याला विचारलंच. आणि मला एक गोष्ट सांग की इंटरनेटवरती सुद्धा या गोष्टी नसतील मग तुला कसं काय माहिती, कारण तुझे बाबा कोरोनात वारले ते इतक्या गोष्टी कशा कळतील ना. अर्जुन
म्हणतो अच्छा आता मला लक्षात आलं, मग तू लहान असताना मधुभाऊसोबत इथं आले असतील म्हणूनच तुला हे सगळं माहिती ना, आणि आता माझी मस्करी करतेस. सायली म्हणते अहो मी तुम्हाला कसं सांगू, मी इथे अगोदर कधीही आलेली नाही आणि मनात म्हणते मी इथे आधी कधीच आली नाही, तरी मला असं का वाटते की ही जागा माझी इतक्या ओळखीची, बापरे मला काहीच समजत नाही. अर्जुन म्हणतो की एक काम करतात 2 लिंबू पाणी बनवा हां, पण मी जे पाणी दिलं ना त्यांनीच बनव हां. आता तो मुलगा म्हणतो हो. सायली म्हणते हो आपल्याकडचं पाणी का देत आहे, असं कोणी करतं का? अर्जुन म्हणतो हो मी करतो ना, मी करतो, तुला लिंबू पाणी हवं आहे ना मिळेल, पण आपल्याकडच्या पाण्यात बनलेलंच मिळेल. आणि सायली म्हणत असते काय हो हे? अर्जुन म्हणतो हो हायजीन म्हणजे हायजीन. आणि म्हणतो त्या गाडीवाल्याला खूप त्रास देतो, अरे लिंबू धुवून घे, अरे तो चाकू धुवून घे ना, तू लिंबू कापण्या अगोदर चाकू धुवून घे. आणि हे ना इरिटेट करतो हां अक्षरशः. अर्जुन म्हणतो अगं तो घाण आहे ना, तो चाकू बाळासाठी हायजीन नको का? अर्जुन जरा आधीच करायला लागतो. आता आपण पाहतोय पण इकडं आता काय होतं की हॉलमध्ये कोणी नसतं, पूर्णाजी आलेले असतात आणि आता कल्पनाताईंचा मोबाईल वाजायला लागतो. आता पूर्णाजी म्हणतात कल्पना तुझा फोन वाजतोय ग, आणि कल्पनाताई म्हणतात कोणाचा कॉल आहे हो पूर्णाई? तर लगेच काय करतं पूर्णाजी म्हणतात की अगं माहीत नाही ग, अननोन नंबर आहे. आता लगेच कल्पनाताई म्हणतात जरा बघतात का मी बाळाला घेतलंय. आता पूर्णाजी म्हणतात बरं बरं म्हणून फोन उचलतात हां. आणि बघा आता फोन उचलला की इकडे प्रिया लगेचच ओळखते ना पूर्णाजीचा आवाज आणि म्हणते हॅलो कोण बोलतंय? प्रिया म्हणते बापरे म्हातारीने माझा फोन घेतला, देव माझ्या बाजूनच दिसतोय, अरे ही तर कल्पीच्या अगोदर विरगळेल. आणि पूर्णाजी हॅलो हॅलो म्हणत असतात हां. आता प्रिया म्हणते हॅलो पूर्णाजी, अगं मी प्रिया बोलते, अगं तुझी तन्वी बोलते मी, असंही पूर्णाजीनं सांगायला लागते हां. पूर्णाजीनं खूप शॉकच बसतो हां, बापरे तुझी तन्वी असं म्हणल्यानंतर मी प्रिया. आता प्रिया म्हणायला लागते प्लीज पूर्णाजी आता फोन नको ठेव, हे बघ प्लीज मी काय सांगते ते ऐक, हे बघ मला मान्य आहे की मी तन्वी असल्याचं नाटक करून तुमची खूप मोठी फसवणूक केली आहे का. आणि पुढे म्हणायला लागते की पण मला मिळायची ती शिक्षा मिळाली ग मला पूर्णाजी. आणि पुढे म्हणते की हे बघ तू ना हवं तर मला कधीच माफ करू नकोस, मला सायलीने जेव्हा लाथाबुक्या करून घराबाहेर काढलं ना तेव्हा मी माझा धडा शिकली आहे ग पूर्णाजी. आणि पुढे म्हणते की पण प्लीज पूर्णाजी मला आणखीन शिक्षा नको आहे ग पूर्णाजी. आणि आता पूर्णाजीनं चक्कर यायला लागते हां. आणि इकडे प्रिया हॅलो हॅलो म्हणत असते. आता काय होतं पूर्णाजींच्या हातून ना मोबाईल खाली पडतो आणि पूर्णाजी अक्षरशः चक्कर येऊन ना तिथे सोप्यावर पडतात. आणि इकडे प्रिया बोलत असते हॅलो हॅलो पूर्णाजी प्लीज माझं ऐकून घे. आणि म्हणायला लागते की अगं पूर्णाजी मी गरोदर आहे. आणि आता आपण पाहतोय की प्रिया म्हणते की अश्विनच्या बाळाची मी आई होणार आहे, तू पणजी होणार आहेस ग. आणि फोन खाली पडलेला असतो आणि पूर्णाजीत ना सोप्यावरती ना बेशुद्ध पडलेले असतात. प्रिया म्हणत असते अगं तुझ्या पतवंडाला इथून घेऊन जा ग, तू जर का अर्जुनला सांगितलंस ना तर तो अर्जुन मला जामिनावर लगेच सोडवेल ग, प्लीज पूर्णाजी अर्जुनला सांग ना ग मला इथून सोडवायसाठी. अशी प्रिया बराच वेळ तर तिकडे एकटीच बोलत असते, काढशील ना ग मला इथून बाहेर. आणि पूर्णाजी अजूनही इकडे चक्कर येऊन पडलेले असतात आणि म्हणत असते की हॅलो हॅलो अगं काहीतरी बोल ना गं, मला सोडवशील ना तू इथून. इतक्यातच कॉन्स्टेबल येते आणि आता प्रियाच्या हातून फोन खेचून घेते. आणि प्रिया म्हणत असते अगं बोलू दे ना 1 मिनिट. तर कॉन्स्टेबल म्हणते वेळ संपली आहे, तुला फक्त 3 मिनिटच कॉल करण्याची परवानगी मिळालेली होती असं म्हणून म्हणते चल सही करा आल्यावरती. आणि आता ह्या प्रियाला ना खूप वाईट वाटायला लागतं आणि म्हणते की म्हातारीने सगळं ऐकलं असेल की नसेल, मला सोडवायला येईल ना ती, असं ह्या प्रियाला वाटतं हां. आणि आता आपण पाहतो इकडे प्रतापराव जे आहेत ना तर ते फोनवर बोलत खाली येतात आणि खाली येतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की पूर्णाजी अशी चक्कर येऊन पडली आहे म्हणून. आणि प्रतापराव जोरात ओरडतात ना पूर्णाई म्हणून आणि त्यांच्या हातातला फोन खाली पडतो. इतक्यातच ना कल्पनाताई आणि विमलसुद्धा तिथे येते आणि पूर्णाजी तर इथे हॉलमध्ये चक्कर येऊन पडलेले असतात. बापरे आता असं काही घडलेलं आहे ना की इकडे अर्जुन आणि सायली आता मंदिरात पोहोचलेले असतात. पाहतोय की सायलीला मंदिरातल्या पुजाऱ्याकडे ना पूजेचं ताट देते. अर्जुन म्हणत असतो की थँक्यू देवा, तू एवढं मोठं सुख मला दिलंस, लवकरच मी बाबा होणार आहे. आणि म्हणतो की आणि आता माझी आता इतकीच इच्छा आहे की माझ्या बायकोची आणि माझ्या बाळाची हेल्थ ना चांगली असावी असं अर्जुन म्हणतो. आणि सायली देवापुढे ना म्हणत असते की देवा माझ्या बाळाला ना आरोग्य दे, माझ्या दोन्ही कुटुंबांना, माझ्या कुसुमताईला ना सुखी ठेव आणि माझ्या मधुभावांना ना लवकरात लवकर बरं कर. आणि म्हणते अश्विन भाऊजी अस्मिताताईंच्या आयुष्यातली सगळी संकट दूर होऊ देत असं सायली देवासमोर हात जोडून डोळे बंद करून म्हणत असते. आणि काय होतं आता अर्जुन आणि सायली दोघं जण सुद्धा नमस्कार करतात. इतक्यातच अर्जुनला एक फोन येतो म्हणून अर्जुन काय करतो की बाहेर निघून जातो. आता आपण पाहतो की अर्जुन बाहेर गेल्यानंतर आहे ना सायली पुन्हा डोळे बंद करून आहे ना तिथे उभी राहते. तर पुन्हा ना तिला
खूप असे भास व्हायला लागतात की कुणीतरी म्हणते की येळकोट येळकोट जय मल्हार असे ना सततच सायलीला भास व्हायला लागतात. आणि काय होतं की सायली आता चक्क डोळे उघडून बघते तर काय की तिला ना छोटी तन्वी तिच्या आईबाबांसमोर सोबत येऊन ना याच मंदिरात पुन्हा येळकोट येळकोट जय मल्हार म्हणते असा हा तिला भास व्हायला लागत असतो. आणि आता सायली आता इतक्यातच काही बोलणार तर तिचा पण फोन वाजतो म्हणून सायली तिचे डोळे उघडते आणि काय होतं की सायली आता बाहेर निघून येते तर तिला फोन आलेला असतो प्रतिमात्यांचा. सायली म्हणते हॅलो. प्रतिमात्या म्हणतात की अगो हॅलो सायली, मी तुला त्या गर्भसंस्काराच्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं ना तर ते मला मिळालं आहे. हां तर तू आता घरी आहेस का, मी तुला द्यायला येऊ का. तर सायली म्हणते नाही पूर्ण नाही म्हणते की आम्ही ना कुलदेवीच्या दर्शनाला ना सकाळीच आलो आहे. प्रतिमात्या म्हणतात अरे वा बरं झालं ही कल्पनाला सुचलं म्हणून, खूप छान आहे ग ते मंदिर, तुला आवडेल. तन्वी लहान असताना आम्ही तिघे नेहमी तिथे जायचो. सायली म्हणते काय तुम्ही तन्वी लहान असताना इथे यायचात. पूर्णाजी म्हणतात हो ग खूप वेळा, अगं तन्वीचा हट्टच असायचा तसा, असं प्रतिमात्या सांगायला लागतात. आणि म्हणतात की तिथं जायचं म्हणजे ना एक पिकनिक असायची तन्वीसाठी, इतकी बागडायची ना तिथे की बस. तिथले फुलवाले चपला सांभाळणारे हे सुद्धा सगळे तिच्या ओळखीचे झाले होते. म्हणजे बघ किती रमत असेल. आता सायली म्हणते म्हणजे हे सगळे तन्वीच्या जवळचे आहेत का. तर प्रतिमात्या म्हणतात हो ग. आणि काय होतं की प्रतिमात्या म्हणतात बरं तुम्ही आता दर्शन घ्या, आपण नंतर बोलूयात. हां आणि सायली फार ऊन लागू देऊ नकोस हां, आणि पाणी लिंबू सरबत असं काहीतरी सतत पित राहा हां. आणि सायली म्हणते हो म्हणून आता फोन ठेवला जातो. आता जेव्हा फोन ठेवतो तेव्हा सायलीला खरंच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की अरे मला हे असं काय होतंय ना म्हणून. आणि सायली काय होते पुन्हा आता देवीच्या मंदिरात येते. हां आणि पुन्हा आता हात जोडून ना तिथे देवासमोर प्रार्थना करत असते आणि म्हणते की देवा मी पूर्णाजीसाठी तन्वी असल्याचं नाटक करायला लागल्यापासून हे नेमकं काय घडते माझ्या बाबतीत असं सायली म्हणत असते. आणि म्हणते की मी नेमकी तन्वीलाच आवडणाऱ्या मंदिरात कशी काय आले बरं, आणि मला दिसणारी ती पाठमोरी मुलगी खरंच तन्वी असेल किंवा असेल तर ती मला का बरं दिसते. जोपर्यंत मला हे सगळं काही धड कळत नाही ना तोपर्यंत मी यांना किंवा कोणाला सुद्धा ना या विचित्र भासांबद्दल काही कसं सांगू. आता तूच मला माझ्या प्रश्नांची उत्तर दे बाबा देवा. आणि म्हणते की मला दिशा दाखवणारा कोणता तरी संकेत दे देवा. असं सायली आता खूपच प्रार्थना करायला लागते आणि पुन्हा डोळे बंद करून ना देवाच्या समोर उभी राहते. पुन्हा तिला आवाज यायला लागतो की येळकोट येळकोट जय मल्हार. आणि यावेळेस ना तिला चक्क देवाचा ना पुजारी म्हणजे तुतला जो असतो ना तर तो पुजारी दिसतो. हां म्हणजे डोळे उघडून बघते तर ज्याचा आवाज आहे ना तोच माणूस तिला पाठीमागे दिसतो. आता सायली बराच वेळ तर आहे ना एकदा देवाकडे पाहत असते, एकदा आता त्या माणसाकडे पाहत असते, असं बराच वेळ होतो. आता यानंतर काय होतं की तो माणूस स्वतःहून सायलीच्या समोर येतो आणि सायलीला ना स्वतःहूनच बोलायला लागतो. आता सगळे लोक आहेत ना त्या माणसाच्या वगैरे पाया पडतात. आता तो माणूस जेव्हा स्वतःहून सायलीच्या समोर येतो तर सायली त्याच्याकडे बघतच राहते. आणि आता तो माणूस सायलीला म्हणायला लागतो की मुली तुला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तू शोधतेस ना गो. सायली फक्त बघतच बसते. हां तो माणूस म्हणतो की मिळणार तुला, तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुला लवकरच मिळणार आहेत. आणि पुढे म्हणतात की मात्र ना तुलाच ती उत्तरं शोधायची आहेत. बालपणापासून जे जे गमवलंयस ना तू ते सर्व काही तुला आता परत मिळणार आहे असं म्हणून तो माणूस म्हणतो की आणि अगं तेवढं पुण्यच कमवलंयस तू. आणि म्हणतो की सत्याच्या शोधात राहा, तुझं सुख तुला आपोआप सापडेल म्हणून. आणि म्हणतो की देव तुझं भलं करो. आणि एक खोबऱ्याची वाटी आणि भंडारा आहे तर तो सायलीच्या हातात देतो आणि येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणून तो माणूस तिथून निघून जातो. आता सायलीला काही समजतच नाही, सायलीनं पाहतच राहते. इतक्यातच अर्जुन सुद्धा ना आता आतमध्ये येतो म्हणजे त्याचाही फोन झालेला असतो ना म्हणून. आणि आपण पाहतो की दोघं मिळून पुन्हा एकदा जोडीने देवाचं दर्शन घेतात. अर्जुन म्हणतो बायको अगं झालं ना सगळं ग तुझ्या मनासारखं, आता आपण निघूयात का. आणि सायली फक्त देवाकडे ना कंटिन्यू बघतच असते. आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो अगं बायको चल ना, काय झालंय तुला. सायली अजूनही ना त्या विचित्र भासांमध्येच अडकलेली असते आणि सतत देवाकडेच पाहत असते. ठरलं तर मगचा हा भाग आहे इथेच संपतो. अर्जुन म्हणत असतो बायको आता तरी मला सांग ना, तुला मम्मानी या जागेबद्दल भरपूर काही सांगितलं होतं ना. आणि सायली गाडीत विचार करत असते माझी मलाच कळत नाही की हे सगळं काय चाललंय ते. आणि कॉन्स्टेबल इकडे प्रियाला म्हणत असते अगं घरची तुझ्या एकदा तरी इकडे फिरकलेत का, त्यांना ना तुझा पोर नकोच असेल. आणि प्रिया म्हणते आता मला ना असं काहीतरी करायला हवं की सगळे सुभेदार आहे ना इथे धावतच येतील. आणि आपण पाहतो की सायली अर्जुन घरी येतात. पूर्णाजी बेशुद्ध असतात. सायली म्हणत असते पूर्णाजी अगं उठ ना. इतक्यातच आहे ना पूर्णाजी शुद्धीवर येतात आणि म्हणतात कुठे आहेत तन्वी. आता डॉक्टर मॅडम म्हणतात ही काय तुमची लाडकी तन्वी. तर पूर्णाजी सायलीकडे बघून म्हणतात नाही लाडकी तर खरी आहेच पण ही तन्वी नाही, ही तर माझी सायली आहे. आणि बापरे पूर्णाजीनं खरंच काय होतं ना काहीच समजत नाहीये. आणि ठरलं तर मगचा हा भागही इथे संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.